टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईच्या भायखळा रेल्वे स्थानक परिसरामध्ये भल्लं मोठं झाड पोलीस व्हॅनवरती पडल्याची घटना घडली आहे। मी सध्या उभा आहे भायखळा पश्चिम परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी भलं मोठं झाड जे आहे ते या ठिकाणी पडलेलं पोलीस व्हॅनवरती पडलेलं या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर हे स्टेशन परिसर आहेत आणि स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी गार्डन या ठिकाणी उभारण्यात आले होते। सुशोभीकरणासाठी अनेक मोठी झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। त्यापैकी हे भलं मोठं झाड जे आहे हे पहाटेच्या सुमारामध्ये थेट या ठिकाणी जे आहे ते उद्मळून पडलेलं या ठिकाणी दिसून येत आहेत। मुळासकट हे उद्मळून पडलेलं आहे आणि त्याचबरोबर हे झाड ज्या वेळेला पडलं त्यावेळेला सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही, कारण पहाटेचा वेळ होता, प्रवासी या ठिकाणी कमी येत होते, त्यामुळे कुठली जीवितहानी झाली नाही। मात्र प्रवासी ज्या वेळेला गर्दी असते त्यावेळेला हे झाड पडलं असतं तर मोठी दुर्घटना देखील या ठिकाणी घडण्याची शक्यता होती। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी रेल्वे पोलिसांची जी पोलीस व्हॅन आहे ही ज्या ठिकाणी पार्किंग करून ठेवलेली त्या ठिकाणी जे झाड पडलेलं आहे। मात्र या गार्डनच्या बाजूला ज्या जाळ्या सुरक्षा जाळ्या लावलेल्या आहेत या जाळ्यांमुळे कुठेतरी त्या गाडीचं मोठं नुकसान झालं नसेल तरी बागेच्या परिसरातील जाळ्या असतील किंवा कट्टे असतील हे पूर्णपणे या झाडामुळे कुठेतरी तुटलेले या ठिकाणी दिसून येत आहेत। मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणच्या परिसरात झालेलं आहे। तर स्थानक परिसरामध्ये अशा प्रकारची ही घटना घडल्याने कुठेतरी प्रवासी वर्गांमध्ये भीतीचं वातावरण होतं। सध्या जे आहे ते पोलीस असतील, स्थानिक नागरिक असतील यांची माहिती जी आहे अग्निशामक दलाला दिलेली आहे। थोड्या वेळातच अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचून हे झाड बाजूला हटवण्याचं काम जे आहे ते सुरू करणार असल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवानसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।